Hello friend, welcome to Science Coaching Classes. And today we are going to learn that is part number 5, Biology, chapter number 2, Reproduction in lower and higher animals. याआधी आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या, लर्न केल्या. ओके, बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याचबरोबर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण त्यांचा गॅमेट्स पण आपण अभ्यासले की ऍक्च्युअल टेस्टिस काय आहे, त्याच्यात ओव्हम्स आणि काय आहे, त्याच्यानंतर स्पर्म काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला. ओव्हम एक कसं फॉर्मेशन होतं, स्पर्म कसं फॉर्मेशन होतं, या सगळ्या गोष्टींचा आपण मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला होता. आतापर्यंत आपण एवढं अभ्यासलं होतं की sperm, how to create a sperm, that is a male gamete system, and how to create that ovum or egg in a female gametive system or female gamete. आणि त्याच्यापासून आता काय बनणार आहे तर जायगॉट बनणार. ओके, मग आता ह्या गोष्टी आपण लर्न केल्या. आता याचं फर्टिलायझेशन कसं होणार या गोष्टीबद्दल आता आपल्याला चर्चा करायची. सो यू नो व्हेरी वेल की आपण सिनॅगमी, ओके, सिनॅगमी हा आपण चॅप्टर 1 मध्ये हा वर्ड आपण पाहिला होता. सिनॅगमी म्हणले काय तर फर्टिलायझेशन. ओके, म्हणजे मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स यांचं इथे काय होणार आहे, पॉप्युलेशन होणार आहे. आणि पॉप्युलेशन होऊन काय फॉर्म होणार आहे तर जायगॉट फॉर्म होणार आहे. जायगॉट नंतर पुढची प्रोसेस काय तर एम्ब्रॉई फॉर्म होणार आहे. तर आता हे फर्टिलायझेशन प्रोसेसला आता हे काय झालेले आहेत की मॅच्युअर झालेले आहेत, कोणते मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. आणि मग आता हे मॅच्युअर झाल्याच्या नंतर याचं फर्टिलायझेशन कसं होणार. लाईक आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं की स्पर्म वजायनाच्या इथपर्यंत आल्याच्या नंतर त्या पुढच्या प्रोसेस. सो सी हिअर what happen, it is here a fertilization is the latter process which involves fusion of the haploid male and female gametes resulting in the formation of diploid zygote, that is 2 egg. ऑलरेडी तुम्हाला या गोष्टीची कल्पना मी आपण हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये देखील आपण चांगल्या रीतीने अभ्यासला होता. आता काय आहे की फर्टिलायझेशन म्हणजे काय होणार आहे की हा जो स्पर्म आहे हा स्पर्म इथे या आपण काय म्हणू शकतो की दॅट इज अ डायग्राम. त्या डायग्राम मध्ये आपण पाहिलं होतं की लेट्स सी, मी तुम्हाला व्हाईट स्क्रीन वरती घेऊन जातो आणि त्यानुसार तुम्हाला चांगल्या रीतीने ते समजेल. ओके, सो सी हिअर की या डायग्राम मध्ये आपण पाहिलं होतं की हा ओव्हल म्हणजे एक कसा तयार होतो आणि एक फॉर्मेशनच्या माध्यमातून हा जो ही डायग्राम आपण पाहिली होती, इफ यू रिमेंबर इन प्रिव्हियस. ओके, म्हणजे काय होणार आहे की आता या इथे काय होणार आहे की स्पर्म इथे येऊन थांबणार आहे. लाईक या स्पर्मचं इथे येऊन थांबणार आहे. थांबल्याच्या नंतर हा लगेच काय करणार आहे, प्रोसेस करण्याचा ॲक्रोसम याला ब्रेक करण्याचा प्रयत्न करणार. मग त्याच्यानंतर हा ब्रेक केल्याच्या नंतर हा जो कोरोना रेडिएटा आहे त्याला ब्रेक करण्याचा प्रयत्न करणार. कोरोना रेडिएटाला ब्रेक केल्याच्या नंतर हा तुमचा झोनो पेलुसिडिया आहे याला ब्रेक करण्याचा प्रयत्न करणार. आणि ह्याला ब्रेक केल्याच्या नंतर हा आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर या इथे तो जाण्याचा प्रयत्न करून इथे फ्युजन होणार आहे. इथे लक्षामध्ये. सो तीच प्रोसेस आपल्याला इथे त्यांनी इकडे दाखवलेली आहे. सो यू कॅन कम ऑन द स्लाइड अगेन. सी, सो दिस इज युअर. ओके, आणि आपण हे पण पाहिलं होतं की त्याच्यामध्ये आपण ओव्हम किंवा एगचा अभ्यास करताना आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने प्रायमोडियल फॉलिकल्स तयार होतात. त्याच्यानंतर प्रायमरीच्या नंतर प्रायमरी फॉलिकल्स, प्रायमरी फॉलिकल्स नंतर प्रायमरी फॉलिकल्स नंतर सेकंडरी फॉलिकल नंतर टर्शरी फॉलिकल. टर्शरी फॉलिकल नंतर त्याचं फायनलायझेशन कशामध्ये व्हायचं, ओसाइट मध्ये व्हायचं. आणि ओसाइटला आल्याच्या नंतर तिथं मिओसिस प्रोसेस होणार. मग इथे ओव्हम फॉर्म होणार. मग त्याच्यानंतर ओव्हम फॉर्म झाल्याच्या नंतर सेकंड पोलार बॉडी कशी तयार होते हे देखील आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो स्पर्म आणि ओव्हम या दोघांचे न्यूक्लियाई एकत्र येणार त्यावेळेला तुम्हाला प्रोन्यूक्लियाई म्हणजे फॉर्मेशन इथे होणार. आणि इथे हा हॅप्लॉइड आहे, हा फिमेलचा गॅमेट आहे, हा मेलचा गॅमेट आहे. आणि इकडे त्यांचं काय होणार की पोलार बॉडी तयार होते. आणि पोलार बॉडी तयार होण्याचं काय होणार, फर्टिलायझेशन होणार. आणि या दोघांचं हॅप्लॉइड म्हणून तुमचं काय तयार होणार आहे, जायगॉट तयार होणार. दॅट इज अ
मेटॉटिक स्पिंडल होण्यासाठी तयार होणार आहे. म्हणजे काय की ही सगळी प्रोसेस त्याच्यानंतर कुठं होणार आहे, इंटरनली ऑकर्स इन द एम्पुला ऑफ द फॅलोपियन ट्यूब ऑफ फिमेल सिस्टीम. ओके, तुम्हाला आता ती डायग्राम जर आठवत असेल की एम्पुला कुठे होता, राईट, एम्पुलाच्या इथे ही प्रोसेस होणार आहे. लाईक की हा फर्टिलायझेशन म्हणजे ओव्हम तयार झाल्याच्या नंतर तो कुठे येणार आहे, ओव्हम मधून बाहेर येऊन तो काय करणार आहे की एम्पुला ह्या स्पेस वरती येणार आहे. एम्पुला कुठे आहे, यू नो व्हेरी वेल, आणि तो पण कशातून येणार आहे, फॅलोपाईन ट्यूब मधून येणार आहे. इथून स्पर्म युटेरस मधून व्हाजाइनातून एंटर केल्याच्या नंतर युटेरस मधून फॅलोपाईन म्हणजे अम्प्युलाच्या प्लेस वरती येणार आणि तिकडे त्यांचं फर्टिलायझेशन होणार आहे. मग द फर्टिलाइज्ड एग और झायगोट डेव्हलप इनटू एम्ब्रियो इन द युटेरस. मग फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस आहे एम्ब्रियो क्रिएट होणार आहे. अजून एम्ब्रियो क्रिएट झालाय का नाही, हा अजून कुठे आहे तर तो फॅलोपाईन ट्यूब मध्येच आहे. इज इट क्लिअर? सो फॅलोपाईन ट्यूब मध्येच तिथे अजून आपण पर्यंत आहेत, अजून आपण एम्ब्रियो सिस्टमला अजून गेलेलो नाहीये. एम्ब्रियो कुठे फॉर्म होणार आहे, युटेरस मध्ये फॉर्म होणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड ऑल दीज पॉइंट्स. ओके, सो या स्लाइड वरचं फर्टिलायझेशन आणि सिनॅगमी म्हणजे काय ते मी तुम्हाला चांगल्या रीतीने समजलं असेल. सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड नाउ. ओके, सो व्हाट इज इन द नेक्स्ट स्लाइड, दॅट इज अ मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. मग आता ह्याचं फर्टिलायझेशनच्या प्रोसेस कशा आहेत त्या आता आपल्याला इथे लर्न करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पहिली प्रोसेस त्यांनी आपल्याला सांगितले, दॅट इज अ मूवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग्स. एक गोष्ट लक्षात घ्या की हा पॉइंट तुम्हाला म्हणजे हे हा जो पार्ट आहे किंवा ही व्हिडिओ ही फार महत्त्वाची आहे. नीट ज्यांना क्रॅक करायचे त्यावरती ह्या पार्ट वरती तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके, सो त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यामध्ये काही नावं खूप हॅक्टिक आहेत. ही नावं तुम्हाला देखील लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजावून घेऊन त्याची वारंवार वाचन केलं तरच तुम्हाला नीटच्या पेपरला चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क मिळू शकतात. सो आय होप सो यू कॅन अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय वांट टू से. सो मूवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग. मग आता हे जे स्पर्म आहे हे स्पर्मचं एगच्या दिशेने कशा पद्धतीची हालचाल म्हणजे कशा पद्धतीने मूवमेंट होते याचा इथे एक्सप्लेनेशन आपल्याला इथं दिलेलं आहे. सी इन युअर बुक देयर इज अ व्हेरी लेंथी प्रोसेस. त्यांनी एकदम एवढं थेरॉटिकल दिलेलं आहे, मी इथे तुम्हाला शॉर्ट करून देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. लेट्स सी काय काय होतात पाहूया. इट इन्व्हॉल्व्स द कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म रिचेस द व्हाजाइना. म्हणजे कॅपॅसिटेशन म्हणजे काय की ज्यांची कॅपॅसिटी आहे तेच स्पर्म काय करतात, रिच करतात आणि व्हाजाइना पर्यंत येतात. नाहीतर काय होतात की काही स्पर्म एवढे वीक असतात की ते व्हाजाइना पर्यंत येऊपर्यंतच ते काय होतात, डेड होऊन जातात. मग इथपर्यंत ते ज्यांची कॅपॅसिटी आहे तेच स्पर्म कुठपर्यंत येणार आहेत, व्हाजाइना पर्यंत येणार आहे. मग इथे काय होतं बघा, खाली सांगितलं हियर 50% ऑफ देम आर डिमोटिलाइज्ड ऑर ब्रोकन. आता याच्यामध्ये ज्यांची कॅपॅसिटी आहे तेच एंटर करणार आहेत, ज्यांची कॅपॅसिटी नाही ते व्हाजाइनाच्या तिथेच आल्यावरती जवळजवळ तिथे येऊपर्यंत पोहोचेपर्यंतच ते काय होतात, डिमोटिलाइज म्हणजे मुवमेंट त्यांच्यामध्ये होत नाही, ते ब्रोक होतात, मीन्स डेड होऊन जातात. दॅट इज अ डेड बिकॉज स्पर्म इज ऑल्सो वन काइंड ऑफ दिस सेल. ओके, नाउ दिस प्रोसेस रिक्वायर्स 5 to 6 hours. मग आता या प्रोसेसला म्हणजे स्पर्म डेव्हलप होण्यासाठी किती 5 to 6 hours एवढा कालावधी लागतो. आणि व्हाजाइनामधून एंटर करून आतमध्ये पॉलिपॉइड पाईपच्या ट्यूब पासून जाऊन तिथे एक पर्यंत पोहोचण्यासाठी 5 to 6 hours चा कालावधी घेतला जातो. सो ॲक्रोझम मेंब्रेन, आता ॲक्रोझम मेंबर्स यू नो व्हेरी वेल, कुठे आपण डायग्राम मध्ये पण पाहिलं आहे. मूव ऑन द व्हाईट स्क्रीन अँड तुम्हाला शो करतो की ॲक्रोझम. ओके, सी दिस इज युअर ॲक्रोझम. ओके, ही डायग्राम जरा मी थोडीशी बाजूला घेतो. ओके, सॉरी. So this is your acrosome. Okay, you know very well acrosome हा तुमचा कसा आहे की हा पार्ट हा दिस इज युअर acrosome. येते लक्षामध्ये. So this is your acrosome. Okay, हा acrosome काय करतोय, सी अगेन आय कम ऑन द आवर स्लाइड. ओके, acrosome काय करतोय की acrosome membranes okay becomes a thin and tail begin to show rapid whiplash movement.
म्हणजे हा ऍक्रोसम मेंबर जो आहे स्पर्म मध्ये असतो, जो स्पर्म मध्ये रिलेटेड असतो, तो त्यावेळेला काय होतो, पातळ होतो आणि टेलच्या पोझिशनने अशा पद्धतीने तो मुवमेंट करतो की रॅपिड फ्लॅश मुवमेंट, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला काय समजेल की हा जो मुवमेंट करण्याची पद्धत आहे त्याची, ओके, ही मुवमेंट करण्याची पद्धत आहे की टेल पासून त्याला फुल फोर्सफुल येतो, इथे येण्याचा प्रयत्न करतो. आणि विस्प्लॅश मुवमेंट म्हणजे कसं की तुम्ही लेयर्स बघितले असतील किंवा वेव्हज बघितले असेल समुद्रामध्ये, लाईक दिस वे, ओके, अशा पद्धतीने तो व्हेरी रॅपिडली फास्ट मूव्ह करण्याचा तिथे प्रयत्न करत असतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. ओके, सो दिस इज अबाउट दी व्हॉट. तर या पद्धतीने तो काय करत असतो, मुवमेंट करत असतो. आय होप सो की तुम्हाला मुवमेंट कशी या टाइप मध्ये, ओके, झिगझॅग मोशन एकदम रॅपिडली करत असतो. आय होप सो you can understood this. Okay, so I will again come on the slides. Okay, so what happened then after that, after activation of sperm goes upward from the vagina to uterus to the oviduct. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ऍक्टिव्हेशन ऑफ स्पर्म म्हणजे त्याला तिथे एक एनर्जी, एक न्यूट्रिशन मिळतं. हे न्यूट्रिशन कुठून मिळतं तर त्याच्या मेम्ब्रेन्स मधूनच, मॅक्रोसमच्या मेम्ब्रेन्स मधून, टेल पासून आणि सगळ्या गोष्टीतून त्याला न्यूट्रिशन मिळाल्याच्या नंतर तो ऍक्टिव्हेट होतो. आणि ऍक्टिव्हेट झाल्याच्या नंतर तो अपवर्ड मूव्ह होतो आणि वजायनाच्या थ्रू तो कुठे जातो, युटेरसच्या थ्रू कुठे जाणार आहे, ओव्हिडक्ट म्हणजेच क्वालिफाईंग ट्यूबच्या इथे किंवा अम्प्युला हा जो एक स्पेस आहे की जिथं फर्टिलायझर होणार आहे तिथपर्यंत जाण्याचा जो प्रयत्न करणार आहे, जिथे एग आहे तिथपर्यंत. इट्स ॲट ॲव्हरेज स्पीड ऑफ 1.5 to 3.0 मिलीमीटर पर मिनिट. याचा ॲव्हरेज स्पीड एवढ्या फास्ट तो मूव्ह होतो. त्याला स्वतःची अशी एनर्जी असते. ॲक्रोसम मेम्ब्रेन्स मध्ये पण एनर्जी असते, त्यामुळे तो मोटाईल असतो. आणि तो ऍक्टिव्हेट झाल्याच्या नंतर तो थ्रू वजायना, थ्रू युटेरस तो कुठे जाणार आहे, ओव्हिडक्टच्या इकडे, जिथे ॲम्प्युला आपण हा स्पेस बघितला होता. तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला त्याची सगळी लेबलिंग करून नावं दिली होती. जर तुम्ही ती जर डायग्राम चांगल्यापणे जर अभ्यासले असेल, तुम्हाला समजलं असेल की कुठल्या साईडला तो फर्टिलाइज करणार आहे. ओके, अशा पद्धतीने त्याचा ॲव्हरेज स्पीड किती आहे, 1.5 to 3.0 mm per minute. Sperm reaches ampulla. बरोबर, आता मी आता तुम्हाला म्हटलं ampulla due to swimming and contraction uterus. ओके, म्हणजे युटेरसच्या कॉन्ट्रॅक्शन आणि त्यांच्या तिकडूनही तुमचं काय होणार आहे, काही प्रमाणामध्ये काही हार्मोन्स निघणार आहेत आणि तेही त्यांना काय करणार आहे, स्पर्मला पुढे जाण्यास म्हणजे अम्पुलाच्या स्पेस पर्यंत रीच करण्यासाठी मदत करणार आहे. सो स्पर्म कॅन रिमेन वायबल फॉर 24 to 48 hours. आणि हे जे स्पर्म मध्ये अम्पुलाच्या इथे गेल्याच्या नंतर कुठपर्यंत वायबल राहू शकणार आहेत, तर 24 hours to 48 hours, म्हणजे मॅक्स टू मॅक्स तुमचे 2 days ते स्पर्म ऍक्टिव्हेट राहू शकतात. कुठे तर तुमच्या फॅलिपोइन ट्यूब मध्ये. लक्षात आलं असेल की जिथं अम्पुला आहे, अम्पुला जिथं एग होणार आहे, त्या एगच्या इथं ते 48 hours पर्यंत ऍक्टिव्ह राहू शकतात. म्हणजे त्या कालावधीमध्ये जर एक ओसाईट आपण पाहिलं होतं, ओसाईट जर त्या कालावधीमध्ये अम्पुलाच्या स्पेस पर्यंत आलं त्या फॅलिपोइन ट्यूबच्या माध्यमातून आणि तिथे जर हा स्पर्म ऍक्टिव्हेट असेल, वायबल असेल त्याच दरम्यान, तर त्याच वेळेला तुमचं फर्टिलायझेशन तिथे पॉसिबल आहे. अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. ओके, सो आय होप सो की दिस मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग्स तुम्हाला चांगल्या रीतीने समजलं असणार आहे. सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड. ओके, नेक्स्ट इज दॅट एंट्री ऑफ स्पर्म इनटू एग. आता या स्पर्मची एग मध्ये एंट्री कशी होते, दॅट वी हॅव टू लर्न. तो तिथपर्यंत पोहोचलाय, तो अजून एग बरोबर एग मध्ये एंटर नाही झालंय. आणि ह्याचं काम काय स्पर्मचं की एग मध्ये एंटर करायचं. जसं की मी मगाशी तुम्हाला स्क्रीनवरती मी तुम्हाला डायग्राम दाखवली होती की त्या डायग्राम मध्ये ओसाईट कुठे आहे, जुना पेरुसोडाला वगैरे ब्रेक करून तो जाणार आहे, तिथं त्या एग मध्ये ओसाईटच्या इथे जरा जायचंय, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. ओके, सो एंट्री ऑफ 200 to 400 million sperm, only few hundred manage to reach the ampulla. लक्षात घ्या. कम ऑन टू द व्हाईट स्क्रीन अगेन. ओके, सो तुम्हाला मी इथे आता व्यवस्थितरित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की सी दिस इज आवर व्हॉट ओसाईट. ओके, इथे आपलं ओसाईट असतं, राईट. हा आपला ओसाईट आहे. हा ओसाईट म्हणजेच तुमचा काय एग आहे, राईट. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही इथपर्यंत म्हणजे आपले स्पर्म जे असतात हे भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे काय करणार आहे, इथं इथं इथे 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 लाखो स्पर्म इथपर्यंत येण्याचा पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्या लाखो स्पर्मच्या पैकी फक्त
500 स्पर्म इथपर्यंत येणारे जे ऍक्टिव्ह स्पर्म आहेत, कारण 50% माझा येण्याच्या इथेच ते डेड होतात, कारण डिमोटेल होतात आणि जे कॅपिटेशन वाले स्पर्म असणार आहेत तेच तुमचे एंटर करणार आहेत आणि एंटर केल्याच्या नंतर ते इथपर्यंत येणार आहे. आणि याच्यापैकी जो म्हणजे हे सगळे काय करणार, आता हा ब्रेक करायचा तुम्हाला काय करणार, हे प्रयत्न करणार. हे जे स्पर्म आहेत हे काय करणार, त्यांच्या ऍक्रोसोम मेंबरमुळे हे सगळे लेयर्स ब्रेक करून आतमध्ये जाण्याचा. पण हे सगळे जाणार का नाही, तर इथे पण जोना पेलुसुलाडा हा काय करणार आहे, पेलुसुडा हा काय करतो की या सगळ्यांना तो काय करतो की म्हणजे अपोज करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्याच्यापैकी एक असा स्पर्म जो जेवढा व्हेरी स्मार्ट असतो, तो त्या ठराविक कालामध्ये जोना पेलुसुलाडा पण ब्रेक करून एक विथिन अ मुवमेंट फक्त एकच स्पर्म आतमध्ये एंटर करणार आहे, ओनली वन. इथे 100 ऑफ स्पर्म्स असतील नो डाऊट, पण फक्त एकच स्पर्म जो व्हेरी स्मार्ट असतो तो फक्त काय करणार आहे, या सगळ्याला ब्रेक करून आतमध्ये इथपर्यंत पोहोचण्याचा तो काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. सो वी विल मूव अगेन अवर slide. Okay, our slide so explain what is this. Okay, so what is see here, what they say, out of 200 to 400 million sperm only few hundred manage to reach to the ampulla, but only a single sperm fertilize the ovum. बघा आताच मी म्हणालो तुम्हाला फक्त एकच स्पर्म असा होणार आहे की तो ओवम पर्यंत पोहोचणार आहे, म्हणजे आतमध्ये पोहोचणार आहे. आफ्टर रिचिंग टू एग इट्स ऍक्रोसोम रिलीज लायसिन्स. ओके, ह्या हार्मोन्स आहेत, एक प्रकारचे हार्मोन्स आहेत लायसिन्स. ओके, म्हणजे पर्यंत गेल्याच्या नंतर स्पर्म तिथपर्यंत रीच झाल्याच्या नंतर ते जे सगळे लेयर्स आहेत तर त्याला काय करायचे, तोडायचे, ब्रेक करायचे. आणि याच्यातला एकच स्पर्म काय होणार आहे की हा एवढा स्मार्ट असतो की तो सगळे स्पर्म रिलीज करतो, पण एकच स्पर्म जोना पेलुसुडाच्या पर्यंत जाऊन तिकडे काय करणार आहे, कोरोना रेडिएटर हा जो लेयर आहे त्याला डिग्रेड करून तिथपर्यंत पोहोचून त्यालाही हे करून फर्टिलाइज करण्यासाठी तो एंटर करणार आहे ओसाइटच्या पद्धतीने किंवा एगच्या मध्ये. मग इथे लिसाइन्स हे व्हेरियस काय आहेत एन्झाइम्स आहेत किंवा हार्मोन्स आहेत ते तिथे काय करतात, म्हणजे सिक्रेट करण्याचं काम करतात. मग त्याच्यामध्ये कोणते हाय ॲल्युरोनाइड्स and corona penetrating enzymes. Okay, it degenerates the layer corona radiata and reaches to the zona pellucida. लक्षात आलं, या सगळ्या तिथे एन्झाइम्स तो काय करणार, रिलीज करतो, सिक्रेट करतो, तो त्याला ब्रेक करतो. ब्रेक केल्याच्या नंतर कोरोना रेडिएटला पण ब्रेक करतो आणि झोना पेलुसिडाच्या पर्यंत पोहोचतो. झोना पेलुसिडा मात्र काय करतो, हा पण काय आहे की हुशार आहे. तो स्पर्मला काय करणार आहे की बऱ्याच स्पर्मला तो काय करतो की बाहेर जाण्याचं म्हणजे ब्रेक करू देत नाही. पण याच्यामध्ये एक स्पर्म हा जो फुल्ली ऍक्टिव्ह असतो तो काय करतो की इथं काय करतो की त्याला ब्रेक करून आतमध्ये जाण्याचाच प्रयत्न करून जातोच. ओके, मग ह्या केसमध्ये काय होतं की झोना पेलुसिडिया रिलीज ऑफ फर्टिलायझेशन, मी आता म्हटलं ना की ते ऑपोज करतात. फॉर न्यूट्रलायझिंग इट्स स्पर्म रिलीज अँटी फर्टिलायझेशन प्रोटीन. पण तो एक जो स्पर्म ज्याला एंटर करायचे त्याच वेळेला काय होतं की इथं अँटी फर्टिलायझिंग तो सिक्रेट हार्मोन्स सोडतो. हा आपल्याकडे काय करतो, मग अँटी फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर ते प्रोटीन असतात, त्या प्रोटीनच्या माध्यमातून त्यालाही तो काय करतो की डिफर्टिलाइज करतो आणि आतमध्ये एंटर करतो. मग त्यावेळेला त्याचा स्पीड, ॲव्हरेज स्पीड तेवढाच असतो 1.5 to 3.0 मिलीमीटर पर मिनिट. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड व्हॉट इज द प्रोसेस इज गोइंग ऑन हियर. नाउ fertilization and anti-fertilization reaction is a specific, okay, species specific. आणि ही जी आहे ही species specific म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट वरती डिपेंड आहे. सो thus fertilization and anti-fertilization reaction is also called as a compatibility reaction. So this is a very important to you. की हा MCQ टाइप ऑफ प्रश्न आहे, what you mean by the compatibility reaction. Okay, so या कॉम्पिटिबिलिटी रिएक्शन साठी तुम्हाला 1 मार्क साठी एमसीक्यू ला प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट यू मीन बाय कॉम्पिटिबिलिटी रिएक्शन, किंवा असे विचारलं जाऊ शकते की फर्टिलायझेशन अँड अँटी फर्टिलायझेशन रिएक्शन व्हाईल एंटर द स्पर्म इनटू एग, व्हॉट रिएक्शन इट इज कॉल्ड. सो तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे, इट्स अ कंपॅरेटिबिलिटी किंवा कॉम्पॅटिबिलिटी रिएक्शन. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस स्लाइड ऑल्सो व्हेरी वेल. ओके, I will move on the next slide. Okay, so what is the next slide? Now see here a mechanism fertilization मध्ये आता
म्हणजे काय, तर स्पर्मचा हेड म्हटला तरी चालेल, हेडला तो असतो. सो काय होते पहा, as the sperm head touches the zona pellucidea, okay, ज्यावेळेला तो झोना पेलुसिडिया टच करतो, acrosome release lytic enzyme acrosin or zonalysin to break the zona pellucidea. एवढे तो काय करतो, लेयर्स आहेत किंवा लायटिक्स आहेत किंवा एन्झाईम्स आहेत तो रिलीज करतो, जेणेकरून तो जो ऍक्टिव्ह स्पर्म आहे तो त्या झोना पेलुसिडियाला ब्रेक करू शकतो. ओके, सो ओनली द स्पर्म हेड, न्यूक्लियस अँड सेंट्रॉइड्स एंटर द egg while other part remain outside. So I will move on the तुमचा कशा पद्धतीने तो काय होतो आणि काय नाही होत हे तुम्हाला समजवण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जातो. ओके, सो अशा पद्धतीने ते आता होणार आहे की पहा की जो ऍक्टिव्ह स्पर्म असतो तो काय करतो ते पहा. सी की ऍक्टिव्ह स्पर्म मध्ये तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलं की ही जी टेल आहे या टेल मध्ये बऱ्याच पद्धतीने फोर्सफुली हा अप्लाय करतो. हा जो पार्ट आहे हेडचा पार्ट, ओके, तो झेना पेलुसिडियाच्या इथे गेल्यावरती बरेचसे एन्झाईम या ऍक्रोसोम मधून बाहेर पडतात आणि हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस हा एवढाच पार्ट, फक्त लक्षात घ्या की केवढा, तर एवढाच पार्ट, सॉरी, हा जो एवढाच भाग आहे, हा एवढाच भाग फक्त तुमचा काय होणार आहे, झेना पेलुसिडियाच्या इनसाइड एंटर करणार आहे. मग या बाकीच्या पार्टला नंतर तो झेना पेलुसिडिया काय करतो, अपोज करतो. त्याच्याकडे पण अँटी फर्टिलायझेशन प्रोसेस असतात, बरेचसे एन्झाईम्स असतात आणि फक्त ह्याच पार्टला एवढाच भाग फक्त तो काय करतो की एंटर करायला फक्त अलाव करतो आणि बाकीच्या पार्टला म्हणतो तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही इथपर्यंत यायला आणण्याचं काम केलं, मेहरबानी केली, आता तुम्ही करून बाहेर जा, इथून बाहेर जा, असं त्याचं म्हणणं असतं. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. ओके, सो अशा पद्धतीने काय होणार आहे, तर आता पुढे काय प्रोसेस होते ते आता आपण लक्षात घेऊया. ओके, सो अगेन कम ऑन टू द स्लाइड. ओके, मग पुढे काय होणार आहे की only the sperm head touches the nucleus and centroids enter the egg while other part remaining outside. बरोबर, फक्त आता सेंट्रॉइड्स आणि न्यूक्लियस हा दोनच भाग, मग आता दाखवलं होतं मी तुम्हाला डायग्राम वरती, तेवढेच फक्त आतमध्ये एंटर करतात एग मध्ये आणि बाकीचे पार्ट काय होतात, रिमेन आउटसाइड, बाहेर असतात आणि म्हणून झोना पेलुसिडिया त्याच्यावरती अँटी फर्टिलायझेशन करून त्यांना बाहेर जाण्याचं, बाहेर काढण्याचं काम करत असतो. सो pre-vitile space is created by deactivating receptor of zona pellucidea for avoiding the polyspermy. आणि आता ह्याच्याकडे जो झोना पेलुसिडियाकडे एक काय आहे, pre-vitile space तुम्ही जर बघितलं असेल डायग्राम मध्ये, तर तिकडे तो क्रिएट करतो. का क्रिएट करतो, कारण हे जे फक्त एकाच स्पर्मला एंट्री आतमध्ये द्यायची असते आणि बाकीचे जे आलेले स्पर्म आहेत त्यांना काय करतात, डिमोबिलाइज करून अवॉइड करायचं, त्यांना आतमध्ये एंटर होऊ द्यायचं नाही. आता काय होणार आहे की जर बरेच स्पर्म जर आतमध्ये एंटर करायला गेले तर ट्विन्स 3-4 असे कॅपॅसिटी आणि ती प्रोसेस होऊ शकत नाही. यू नो व्हॉट एव्हर मला काय म्हणायचं आहे, यू कॅन अंडरस्टूड, आय होप सो तुम्हाला मला काय म्हणायचं आहे तुम्हाला चांगल्या रीतीने समजत असेल. त्याच्यामुळे फक्त एका स्पर्मला एंटर करण्यासाठी तो अलाव करायचा असतो आणि बाकीचे त्याच्याबरोबर आलेल्या स्पर्मला त्याला बाहेर काढायचं असतं. म्हणून ही प्री-व्हाइटाइल स्पेस तिथे क्रिएट केलेली असते to deactivate the receptor of zona pellucidea for avoiding the polyspermy. Polyspermy म्हणजे मेनी स्पर्म. ओके, मेनी स्पर्म जे जेवढे स्पर्म असणार आहेत त्यांना तो अवॉइडिंग करणार आतमध्ये जाण्यापासून. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. ओके, सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. नाव ऍक्टिव्हेशन ऑफ ओवम. आता नेक्स्ट प्रोसेस काय, तर ओवमचं ऍक्टिव्हेशन कसं होतं. The ovum before fertilization was at metaphase 2 stage. ओके, आता आपण मगाशी जी पहिल्या स्लाइड मध्ये डायग्राम बघितली होती त्यावेळेला तो मेटाफेज 2 स्टेजला असतो. कारण मेटाफेज 2 स्टेजला काय होणार आहे त्याचं, तर 2n मध्ये रूपांतर होणार आहे, राईट. सो 2n मध्ये रूपांतर होणार आहे. आफ्टर द एंट्री ऑफ हेड ऑफ स्पर्म थ्रू द व्हाइटलाइन मेम्ब्रेन इट हॅड कंप्लीटेड इट्स मिओसिस 2. आणि इथे तो काय करणार आहे, मिओसिस 2 प्रोसेस कंप्लीट करणार आहे. म्हणजे मिओसिस 2 प्रोसेस कंप्लीट करणार म्हणजे काय करणार आहे की तो हॅप्लॉइड आणि एक पोलार बॉडी तिथे क्रिएट करणार आहे. इथे लक्षामध्ये हॅप्लॉइड आणि एक पोलार बॉडी तयार करणार आहे. ऍट दिस स्टेज इट बिकम्स अ ट्रू ओवम ऑर एग. आणि ह्या स्टेजला त्याच्याकडे म्हणजे तो काय असणार आहे, खऱ्या अर्थाने फर्टिलायझेशन करण्यासाठी ह्या टाइमला किंवा ह्या टाइमला तो अवेलेबल असणार आहे. मग आता हे झाल्याच्या नंतर हा पण ओवम पण ऍक्टिव्हेट झाला, स्पर्म पण तिथे एंटर झाला. मग पुढे काय होणार आहे, त्यांचं फर्टिलायझेशन होणार, फ्युजन होणार आहे, राईट. आणि मग आता इथे काय तयार होणार आहे, एक झायगॉट तयार होणार आहे.
लक्षात येत आहे. सो जायगोट तयार होणार आहे. अजूनही एम्ब्रॉई तयार झालेलं नाहीये. लक्षात घ्या, अजूनही फर्टिलायझेशन प्रोसेसलाच आहोत आपण, एम्पुलामध्येच आहोत. अजून ते युटेरस मध्ये आलेलं नाहीये. युटेरस मध्ये आल्याच्या नंतर पुढच्या प्रोसेस होणार आहे. सो आता इथपर्यंत काय झालं, स्पर्मने एंट्री केली. स्पर्मने एंट्री केल्याच्या नंतर तो ओव्हम पर्यंत पोहोचलाय. स्पर्मला एंट्री करण्यासाठी कशा कशा पद्धतीपर्यंत आला याची प्रोसेस आता आपण पाहिली. आता इथे एक पण फर्टिलाइज म्हणजे एक पण मॅच्युअर्ड आहे. दोघं एकत्र आले, दोघांचे न्यूक्लियस आता इथे एकत्र येणार आहे. आता इथे फ्युजन होणार आहे. मग फ्युजन झाल्याच्या नंतर काय होणार आहे, जायगॉट तयार होणार आहे. सो इथे असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्या व्यवस्थित लक्षात घ्या. नाउ फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म, the covering of male and female pronuclei degenerate allowing the chromosome pairing. आता इथे क्रोमोझोमल पेअरिंग तुम्हाला काय करताय, अलाव करायला सुरुवात करणार आहे. ओके, सो क्रोमोझोमल पेअरिंग म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की आपले क्रोमोझोम्स मध्ये 23 23 46 क्रोमोझोम असतात, राईट. मेल आणि फिमेल्स मिळून 23 मग याच्यातले 23 आणि फिमेल मधले 23 क्रोमोझोम्स एकत्र होण्यासाठी पेअरिंग होणं गरजेचं आहे. आता इथेच काय होतं की पेअरिंग होते आणि पेअरिंग झाल्याच्या नंतर मग पुढे काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे किंवा फ्युजन होणार आहे. सो लेट्स दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द सिंक्रायन बाय प्रोसेस कॉल्ड ॲज अ सिंगॅमी ऑर अ क्रायोगॅमी. ओके ओके, सो आता ह्यालाच आपण काय म्हणतो, सिंगॅमी किंवा क्रायोगॅमी असं आपण म्हणतो. बिकॉज इथे मेल गॅमेट्स आणि फिमेल न्यूक्लियाचं डिजनरेट होऊन ते काय करणार आहे, क्रोमोझोमची इथे पेअर तयार होणार आहे. द जायगॉट इज फॉर्म आणि याच प्रोसेस नंतर काय होणार आहे, जायगॉट इज फॉर्म, दॅट इज 2 egg म्हणजे एक हॅप्लॉइड मेल फिमेल हॅप्लॉइड दोन्ही मिळून काय होणार आहे, डिप्लॉइड जायगॉट तयार होणार आहे. मग आता इथे काय होणार आहे की हा प्रोएक्झिमल जो प्रोएक्झिमल सेंट्रॉइड होता आपण पाहिलं होतं, बरोबर आहे. स्पर्म मध्ये आपण पाहिलं होतं, तो काय करतो, रिसीव्ह फ्रॉम द स्पर्म helps in the formation of the syncrine spindle and cleavage of cell into the blastomeres. आणि आता इकडे तो आता कव्हरिंग करायचं काम करणार आहे. जायगॉट फॉर्म होतोय, मग जायगॉटला प्रोटेक्शन पाहिजे. मग स्पर्म मध्ये जो प्रॉक्सिमल सेंट्रॉइड जो असतो तो त्या स्पर्म कडून तो मदत घेतो आणि तिथे काय तयार करतो, एक स्पिंडल तयार करतो, एक क्लीवेज तयार करतो, सेलचं क्लीवेज तयार करतो. एक त्याच्या त्याला आणि त्या सेलला त्या क्लीवेज ऑफ सेलला कशामध्ये डिवाइड करतो ना, 2 ब्लास्टोमर्स मध्ये तो डिवाइड म्हणजे फॉर्मेशन करण्याचे एक काम करतो. I hope so you can understood this very well. So I will move on the next slide. Now the significance of fertilization. मग त्याचे सिग्निफिकन्स काय काय आहे त्याचा आता इथे आपण अभ्यास करूया. The secondary oocyte complete the process. आता इथे सेकंडरी oocyte काय होणार आहे, त्याची प्रोसेस कंप्लीट होते ऑफ oogenesis. oogenesis म्हणजे ती प्रोसेस आहे, ओके, and is transfer into the matured ovum आणि तो matured ovum मध्ये ट्रान्सफर झाला. The diploid chromosomes number is restored in the zygote by the process of syngamy. Okay, आणि इथे एक प्रकारचं चांगल्या रीतीने डिप्लॉइड असं करून क्रोमोझोमची पेअरिंग तयार झाली आणि इथं जायगॉट तयार झालं आणि यालाच आपण काय म्हणतो, द सिंगॅमी प्रोसेस असं आपण म्हणतो. The ovum lacks the centroid necessary for further division. आणि आता इथं जे सेंट्रॉइड्स असतात, जे स्पर्म मध्ये असतात, त्याचाही इथे ओव्हम काय करून देतो, चांगल्या रीतीने हेल्प करतो. जिथे गरज आहे तिथे डिव्हिजनसाठी त्याचा हेल्प करून घेतो आणि आर रिसीव्ह फ्रॉम द स्पर्म ड्युरिंग द फर्टिलायझेशन. आणि इथेच या प्रोसेसमध्ये येते त्या स्पर्म कडनं जे काही मला एन्झाईम्स पाहिजे किंवा हार्मोन्स पाहिजे तो रिसीव्ह करतो ह्या ड्युरिंग द फर्टिलायझेशन टाइमला. Okay, I hope so whatever I am to say you can understood, or I hope so you can understood what I am saying that. Okay, so fertilization involves fusion of male and female gametes from the two parents. So आता इथं तर आपल्याला सांगायची काही गरज नाहीये. So you know very well fertilization involves fusions of male gametes and female gametes from two parents. So it results in the variation which are the significance of evolution. आणि याचाच रिझल्ट म्हणजे काय तर या इव्हॅल्युएशनची ही काय आहे, एक सिग्निफिकंट आहे. इव्हॅल्युएशन मीन्स यू नो उत्पादन किंवा उत्क्रांती असं आपण म्हणू शकतो. आणि हे झाल्याच्या नंतर फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर द सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड. आणि इथे आपल्याला काय मिळू शकतं, तर त्याचं ऑफस्प्रिंग आपल्याला डिटरमाइन करता येऊ शकतं. सो दिस इज द slide, and in this we are learn that is the signification of fertilization. I hope so you can also understood
this slide very much. Okay, now the embryonic development. After this, आता fertilization झालं. आतापर्यंत आपण पाहिलं काय पाहिलं, तर मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. ओके, आणि हे फिमेल मेल फिमेल गॅमेटच्या नंतर यांचं फर्टिलायझेशन फ्युजन कसं होतं, ते कसे पोहोचतात, त्याच्यानंतर ॲम्प्युलाच्या इथे आल्याच्या नंतर त्यांचं फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर स्पर्म तिथपर्यंत येतो. मग हा ओसाइड असतो. ह्या दोघांचं काय होतं की म्हणजे त्या ओसाइड मध्ये जाण्यासाठी ते सगळे लेयर्स तो तोडतो, तिथले हार्मोन्स कसे सिक्रेट करतो, न्यूक्लियस आणि सेंट्रोइड्स आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्याच्यानंतर ओसाइडच्या इथे त्यांचं फर्टिलायझेशन होतं, फ्युजन होतं. फ्युजन होऊन त्यांचं काय झालं आता, तर एक प्रकारे तिथे जायगॉट तयार झालं. आणि जायगॉट तयार झाल्याच्या नंतर आता त्या जायगॉट मध्ये दोन प्रकारचे काय झाले, ब्लास्टोमर्स तयार झाले. त्यालाच आपण क्लीवेज असं आपण म्हणतो. आणि हे क्लीवेज काय करतात त्याचा आपण पाहूया. अजूनही आपण एम्ब्रॉइड मध्ये आलेलो नाही, अजून एम्ब्रॉइड डेव्हलप झालेली नाहीये. तर एम्ब्रॉइड डेव्हलपमेंट साठी हे क्लीवेजची फार मोठी हेल्प होते. हे ब्लास्टोमर्स कशा पद्धतीने उपयोगाला येतात याचा आपल्याला इथे या एम्ब्रॉइनिक डेव्हलपमेंट मध्ये अभ्यास करायचा आहे. की आता एम्ब्रॉइड कसं डेव्हलपमेंट होतं, राईट. सो एम्ब्रॉइड डेव्हलपमेंट साठी ह्या क्लीवेजचा आणि ब्लास्टोमर्सचा फार मोठा वाटा असतो. आणि ह्याच गोष्टी आता आपल्याला लर्न करायचे. नाउ सी क्लीवेज. ओके, इट इज द प्रोसेस ऑफ अर्ली mitotic division, okay, of the zygote into a hollow multicellular blastula. Okay, आता ही प्रोसेस आहे की बिफोर म्हणजे मायटोटिक डिव्हिजनच्या जायगोट तयाराच्या म्हणजे तयार झाल्याच्या नंतर एक मायटोटिक डिव्हिजन होणार आहे. आणि या मायटोटिक डिव्हिजनच्या वेळेला हे मल्टीसेल्युलर ब्लास्टुला तयार होतात. द सेल फॉर्म बाय क्लीवेज आर कॉल्ड एज अ ब्लास्टोमर्स. आणि हे जे सेल तयार होतात क्लीवेजचे त्याला आपण काय म्हणतो, तर ब्लास्टोमर्स आपण म्हणतो. आता नो ग्रोथ ऑफ जायगोट ड्युरिंग द क्लीवेज. आता जोपर्यंत क्लीवेज तिथे असतात तोपर्यंत त्याची जी ग्रोथ आहे ती तिथे होत नाही. ती ग्रोथ आहे तशीच असते. इथे फ्युजन झाले, फर्टिलाइज झाले. आता त्याला फर्टिलाइज झाल्याच्या नंतर त्याला एम्ब्रॉइड पाहिजे, बिकॉज त्या बेबीची बर्थ व्हायला एम्ब्रॉइड पाहिजे. आणि मग एम्ब्रॉइड डेव्हलपमेंटसाठी हे क्लीवेज फार महत्त्वाचं आहे. मग इथे ब्लास्टोमर्स तो तयार करतो. म्हणजे ब्लास्टोमर्स तयार केल्याच्या नंतर काय होते बघा, इट रिक्वायर्स रॅपिड रिप्लिकेशन ऑफ डीएनए अँड हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन. मग आता तिथे हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजनची आणि डीएनएची गरज असणार आहे, राईट. आणि म्हणून हे क्लीवेज काय करतात की इथे तयार होतात आणि हे ब्लास्टोमर्स तयार होतात. आणि मग हे जी प्रोसेस म्हणजे काय की आता त्या जो ऑफस्प्रिंग जो तयार होणार आहे त्या ऑफस्प्रिंगला वेरियस न्यूट्रिशन, वेरियस काइंड ऑफ ऑक्सिजन, एक्सक्रीटरी सिस्टीम या सगळ्या गोष्टींची गरज लागणार आहे. ती कुठून काय मिळणार आहे त्यांना, या ब्लास्टोमर्स म्हणजे क्लीवेज पासून त्यांना ही मिळणार आहे. आणि ही प्रोसेस फॉर्म करून नंतर क्लीवेज ही तिकडून निघून जातो आणि फक्त उरतं एम्ब्रॉइड. ओके, सो लेट्स लर्न टू द नेक्स्ट स्लाइड व्हॉट इज द नेक्स्ट. सी अशा पद्धतीने प्रोसेस आहे क्लीवेजची आणि फॉर्मेशन ऑफ द ब्लास्टुला. ओके, आणि ब्लास्टुला हा कशा पद्धतीने तयार होतो ते आता आपण पाहूया. ओके, आणि आफ्टर दॅट ब्लास्टुला फॉर्मेशन झाल्याच्या नंतर मग एक प्रॉपर असं एम्ब्रॉइड तयार होतं. आणि एम्ब्रॉइड तयार झाल्याच्या नंतर मग पुढच्या प्रोसेस चालू होतात. मग प्रेग्नन्सी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. सो प्रोसेस ऑफ क्लीवेज. सी प्रोसेस ऑफ क्लीवेज कशी आहे बघा. क्लीवेज इज अ होलोप्लास्टिक दॅट इज अ होल जायगोट गेट्स डिवाइडेड. सी दिसतंय की होल जायगोट. आता हा जायगोट तयार झाल्यानंतर हा काय होतो की डिवाइडेड होतो. इट मे बी लॉन्गिट्युडिनल, मेरिडोनल अँड इक्विलॅटरल, हॉरिझॉन्टली अँड रॅडियल अँड इंटरडिमिनेट. इन फेट इज नॉट डिटरमाइंड. म्हणजे तो कसा असेल की आडवा पण म्हणजे हॉरिझॉन्टली पण तो डिवाइड होऊ शकतो, व्हर्टिकली डिवाइड होऊ शकतो, लॉन्गिट्युडिनल डिवाइड होऊ शकतो. कसाही डिवाइड झाला तरी तो इक्वली डिवाइड होणार आहे. नो ग्रोथ ऑफ जायगोट ड्युरिंग द क्लीवेज. या जायगोटची मात्र काय होत नाही, ग्रोथ होत नाही. क्लीवेज फॉर्म असतात किंवा क्लीवेज मध्ये असताना. इट रिक्वायर्स रॅपिड रिप्लिकेशन ऑफ डीएनए अँड हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन. आणि याच वेळेला काय होतं मग की इथे ऑक्सिजन खूप हाय प्रमाणामध्ये कंझम्प करण्याचा प्रयत्न करत असतो. इथे डीएनएचं रिप्लिकेशन होत असतं. आणि मग याच वेळेला मग काय होतं की फिमेल असते त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये खूप पेन होत असतं आणि तिथेच तुम्हाला व्होमिटिंग वगैरे अशा प्रकारे येऊ शकतो. आणि मग आपण म्हणू शकतो की येस म्हणून. ओके, सो फर्स्ट क्लीवेज काय होतं की डिवाइडेड मॅरिडोनली आफ्टर 30 hours ऑफ फर्टिलायझेशन. ओके, आता ह्या गोष्टीला जवळजवळ 30 तास फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 30 तासामध्ये अशा पद्धतीने प्रोसेस व्हायला सुरुवात होते. आफ्टर 3
hours. Okay, so divided to form a blastoma slightly, one is larger than other. आणि अशा पद्धतीने हे ब्लास्टोमस नंतर काय होतात की एकापासूनचे दोन असे डिवाइड होतात. मग सेकंड स्टेजला काय होतं की सेकंड स्टेजला पण 30 तास घेतात. मग सेकंड स्टेजला या दोघांचे 4, चाराचे अजून 8 अशा मल्टिपल्स होत जातात. ओके, सो आफ्टर 30 hours of first stage celiac you can see divided horizontally and right angle of first cleavage. ओके, त्यानंतर थर्ड क्लेवेज मध्ये काय होतं की ऑकर्स हॉरिझॉन्टली. ओके, थर्ड स्टेज मध्ये and occurs horizontally gradually is pushed slightly towards the uterus आणि थोडेसे युटेरसच्या साइडने काय होणार आहे तर मूव व्हायला सुरुवात होतात. म्हणजे काय की पहिली स्टेज एकाचे 2 होतात. ओके, हे पोलार बॉडीत राहणार आहे. मग दोनाचे काय होणार आहे 4 होणार आहे, चाराचे 8 होणार आहे, 8चे मल्टिपल होणार आणि मग हे मल्टिपल झाल्याच्या नंतर काय होतात की हे काय करतात की इथं मोरुला तयार होतो आणि हा मोरुला तयार झाल्याच्या नंतर हा काय होणार आहे की हळूहळू पुश करण्याचं काम करतो. कुठे तर युटेरसच्या दिशेने तो मूव करण्याचं काम करायचं चालू करतो. बिकॉज आता इथे काय करायचंय की आपल्याला एम्ब्रॉयड डेव्हलप करायचं आणि बाय द एंड ऑफ 4th डे ऑफ फर्टिलायझेशन आणि त्याच्यानंतर पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथ्या दिवशी काय होणार आहे की फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर एंड ऑफ द 4th डे embryo is formed 16 to 30 cell of solid ball looking like a mulberry. ओके, आणि तिथे 16 ते 32 सेलचा असा एक सॉलिड बॉल असा मलबेरी सारखा एक तयार होतो आणि त्याला आपण काय म्हणतो एम्ब्रॉय असं आपण म्हणतो. अँड दिस स्टेज इज कॉल्ड ॲज अ मोरुला आणि अशा प्रकारे हा मोरुला तयार व्हायला सुरुवात होतो. मोरुला शो 2 टाइप्स ऑफ सेल, स्मॉलर क्लिअरर सेल टुवर्ड्स द आउटर साइड. 2 टाइपचे सेल असतात लाईक दिस वे. आता इथे काय की स्मॉलर सेल असतात टुवर्ड्स द आउटर साइड. ओके, आणि इनर साइडला काय असतात की मास ऑफ अ लार्जर सेल. हे जे तुम्हाला दिसतंय याला आपण आउटर सेलला आपण असं म्हणतो हे आउटर सेल आहे आणि हे रेड कलरचे दिसतात त्याला आपण इनर सेल असं म्हणतो. याच्याकडे मास असतं. नो चेंज इन साइज ऑफ झायगॉट. आता इथे जरी तो एम्ब्रॉय फॉर्म करण्यासाठी जरी एम्ब्रॉयची सुरुवात जरी झाली असेल तरी ह्या झायगॉट मध्ये मात्र अजून काही चेंजेस होत नाही. म्हणजे साइज इन्क्रीज होत नाही, काही नाही. ओके, सो मोरुला रीचेस टू द युटेरस बाय इस्थमस बाय एंड ऑफ द 4th डे. इस्थमस आपण पाहिलं होतं बरोबर आहे. सो इस्थमसच्या रूपामधून तो काय करतो युटेरसकडे त्याला काय करायचं पोहोचवण्याचं काम करतो अगेन नेक्स्ट 4 डे. ओके, अशा पद्धतीने ही प्रोसेस होते एम्ब्रॉय फॉर्म होण्याची. I hope so you can understood this very well. Okay. Now what do you mean that the blastulation? The process of the formation. Okay, the process of the formation of column and the multicellular blastocyst, that is embryo. Blastocyst means embryo. Okay. Blastocyst enter into uterus, remains floating in uterus cavity for 2-4 days after the entry till 7 days. मग आता इथे ब्लास्टोसिस्ट एंटर झाल्याच्या नंतर युटेरस मध्ये एंटर झाल्याच्या नंतर तो 2 ते 4 दिवस तिथे राहतो. 7व्या दिवसापर्यंत आउटर लेयर ऑफ अ सेल सील इन अ मोरुला फॉर्म्स द लेयर कॉल्ड ॲज अ ट्रोपोब्लास्ट. आणि या इथे तो काय करतो मग ट्रोपोब्लास्ट फॉर्म करण्याचं तयार करतो. जे आउटर लेयर आहे सी ही आउटर लेयर ज्यावेळेस ती युटेरस मध्ये जाते. आता सुरुवातीला ही कशी होती जरा थोडीशी ठीक होती बघा, जाड होती. पण ज्यावेळेला तो युटेरस मध्ये एंटर करतो, युटेरस मध्ये एंटर केल्याच्या नंतर त्याचं काय होतं की असं पातळ थीन अशी लेयर तयार होते आउटर लेयर आणि ही लेयर ह्या लेयरला आपण काय म्हणतो ट्रोपोब्लास्ट असं आपण म्हणतो. आता हे असं का कारण हे आपल्याला नरिशमेंट करण्यासाठी बऱ्याच गोष्टीसाठी याचा उपयोग होणार आहे आणि ही आउटर लेयर सेल सीन इन द मोरुला फॉर्म्स अ लेयर दॅट कॉल्ड ॲज अ ट्रोपोब्लास्ट. So forms inner cell that is mass embryoblast covered by the flat cell. आणि आतमध्ये मात्र हे रेड कलरचे जे इनर मास मध्ये असतात हे फ्लॅट सेल असतात. ओके, आणि ह्याला प्रोटेक्शन देण्याचं काम कोण करतो तर ट्रोपोब्लास्ट करायचं काम करत असतो. कारण अजून जो बाकीचे जे काही आहेत की ह्या ट्रोपोब्लास्टमुळे तो प्रॉपर त्याला कुठे सेट व्हायचंय यातही त्याची हेल्प होते. हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये चांगल्या रीतीने लर्न करणार आहोत. ओके, सो आणि ते ट्रोपोब्लास्ट झाला, इनर सेल झाले. ओके, forms inner cell mass that is embryoblast covered by the flat cell. Double the size of from 0.15 mm to 30 mm.
आता इथे थोडीशी साईज त्याची वाढते, डबल होते. आफ्टर द 7th डे ब्लास्टोसिस्ट फुल्ली फॉर्म, आणि त्याच्यानंतर 7 डेजच्या नंतर हा ब्लास्टोसिस्ट फुल्ली फॉर्म झालेला असतो. नाव रेडी टू इम्प्लांट अँड गॅस्ट्रोलेशन, आणि आता हा इम्प्लांट करण्यासाठी आणि गॅस्ट्रुलेशन करण्यासाठी हा रेडी झालेला असतो. आता इथे खऱ्या अर्थाने तुमची पुढची प्रोसेस चालू व्हायला सुरुवात झालेली असते. कारण आता इथे काय झालंय, या सिच्युएशन मध्ये इथे एम्ब्रॉयो फॉर्म झालेला आहे, ट्रोपोब्लास्ट तयार झालेला आहे. ट्रोपोब्लास्ट प्रोटेक्ट करतोय त्या इनर सेल मासला, जो की एम्ब्रोब्लास्ट मध्ये कव्हर झालेला आहे फ्लॅट सेलच्या मार्फत. इथे त्याची एम्ब्रोब्लास्टची साईज 15 मिलीमीटर टू 30 मिलीमीटर पर्यंत वाढलेली आहे. 14 डेज झालेले आहेत आता, राईट. ओके, सो नाव रेडी टू इम्प्लांट अँड गॅस्ट्रुलेशन, आणि आता तो काय झालेला आहे की इम्प्लांट करायला आणि गॅस्ट्रुलेशन प्रोसेस साठी तो तयार झालेला आहे. गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय हेही देखील आपल्याला लर्न करायचं आहे. सो झोना पेलोसोडा रिस्ट्रिक्ट द ॲबनॉर्मल साइट ऑफ इन्फ्लेक्शन, आणि या झेनोपेलोसोडा काय करतो आता की या ॲबनॉर्मल साइटला इम्प्लांटेशन करण्यापासून काय करतो तर रिस्ट्रिक्ट करत असतो. ओके, सो दिस इज अबाउट द ब्लास्टुलेशन. So I think you can understood all this concept in this video, okay, and I hope so you can understood that very well, okay, that very well की आपण या पार्ट मध्ये बऱ्याच गोष्टी आपण लर्न करण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणजे काय म्हणू शकतो आपण ते ब्लास्टुलेशन म्हणजे काय हे देखील तुम्हाला समजलं असेल. ट्रोपोब्लास्ट, त्याच्यानंतर या ब्लास्टोकिस्ट एम्ब्रॉयो डेव्हलपमेंट ह्या देखील गोष्टी समजल्या असतील, आणि गॅस्ट्रुलेशन नेमकं काय आहे आणि इम्प्लांटेशन कशा पद्धतीने होणार आहे ह्या गोष्टींचा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो आय होप सो यू कॅन अंडरस्टूड ऑल द कन्सेप्ट इन टुडेज व्हिडिओ और इन दिस व्हिडिओ. इट इज पार्ट नंबर 5. आय होप सो यू कॅन फायनली अंडरस्टूड दॅट ऑल द प्रोसेस. म्हणजे आतापर्यंत आपण कशा पद्धतीने लर्न करत आलो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला